UPSCची तयारी करणारी मुलगी घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली होती. कारण की तिला बेशुद्ध करून तिच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आलं होतं. तेही अगदी सकाळचं टायमिंग. ज्या घरामध्ये ही घटना घडली होती ते घर होतं एका इन्कम टॅक्स ऑफिसरचं. त्याचं झालं असं की ती ऑफिसर आणि त्यांची पत्नी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे जिमला गेले. जिमवरून पुन्हा 8:15च्या आसपास ते घरी पुन्हा परतले. घरामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला आवाज दिला, पण मुलीने कोणते उत्तर दिले नाही. आईवडिलांना वाटलं कदाचित ते अभ्यास करत असेल. पण 10-15 मिनिटांनी पुन्हा एकदा मुलीला आवाज दिला, पण तरी देखील मुलीचं उत्तर आलं नाही. त्यामुळे आई स्वतः मुलीला बोलवण्यासाठी वरती असलेल्या बेडरूममध्ये गेली. आईने जेव्हा बेडरूमचा दरवाजा ढकलला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून पती देखील धावत आले, कारण की समोरचं दृश्य भयंकर होतं. त्यांचीच मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि त्याच बेडरूममध्ये लॉकर होते आणि तेही रिकामी होते. मुलीची अवस्था पाहून आईवडिलांनी तात्काळ मुलीला उचललं आणि हॉस्पिटलला नेलं. पण डॉक्टरांनी उपचार करण्याअगोदरच तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांनी सांगितलं तिला मारण्याअगोदर तिच्याबरोबर अमानुष कृत्य करण्यात आले आणि त्यानंतर तिचा जीव घेतलाय. साहजिकच हे प्रकरण गंभीर होतं. तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. या घटनेचा तपास सुरू केला आणि मिळाली ती अतिशय धक्कादायक माहिती. UPSCची तयारी करणाऱ्या त्या मुलीबरोबर एवढं भयंकर कृत्य कोणी आणि का केलं, चला सविस्तर आजच्या या क्राईम स्टोरीमधून जाणून घेऊ. ज्या मुलीसोबत हे सर्व घडले ती मुलगी अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होती. 10वीमध्ये 12वीमध्ये तिने टॉप केलं होतं. त्यानंतर इंजिनिअरिंग केली आणि आता UPSCची तयारी करत होती. अवघ्या 22व्या वर्षी तिने UPSCची एक परीक्षा पास देखील केली होती. तिला अभ्यासासाठी आई वडिलांनी टेरेसवरती एक सेपरेट रूम देखील बनवून दिली होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता अभ्यासासाठी उठली. आई वडील जिमला गेले, पण सकाळी 6:30 वाजता तिच्या रूमच्या बाहेर तिला काहीतरी हालचाल जाणवली आणि त्याच्या काही मिनिटांनंतरच तिच्या रूममध्ये एक 23 वर्षाचा तरुण शिरला. राहुल मीना असं त्या तरुणाचं नाव. सकाळी 6:30 वाजता राहुल तिच्या घरी आला. हे पाहून मुलगी गोंधळून गेली, कारण की राहुलला ती अगोदरच ओळखत होती. राहुल मीना हा त्यांच्याच घरामध्ये काही महिन्या अगोदर घरगडी म्हणून काम करत होता. त्या मुलीने राहुलला विचारलं, तू माझ्या रूममध्ये आला कसं काय? पण त्याने काही न बोलता तिच्यावरती झडप मारली. तिच्याबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण तिने विरोध केला, आपली संपूर्ण ताकद लावली. त्यावेळेस राहुल मीनाने घरामध्ये असलेली जड वस्तू त्या मुलीच्या डोक्यामध्ये मारली आणि त्यामध्ये ती बेशुद्ध झाली. इथून पुढे जे झालं ते खूप धक्कादायक होतं. माध्यमांनी आणि पोलिसांनी तसेच राहुलने दिलेल्या कबुलीनुसार ती तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर राहुल मीनाने तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं. जेव्हा ती या गोष्टीचा विरोध करायला लागली तेव्हा राहुलने मोबाईलच्या चार्जरने तिचा गळा आवळला आणि तिचा खून केला. पण 23 वर्षाचा राहुल मीना इथेच थांबला नाही. तो त्या तरुणीला ओढत ओढत त्या रूममध्ये घेऊन गेला ज्या ठिकाणी लॉकर ठेवलेलं आहे. कारण की ते लॉकर साधं नव्हतं, ते लॉकर फिंगरप्रिंटने उघडणारं लॉकर होतं. पण त्या तरुणीच्या फिंगरने ते लॉकर काही उघडलं नाही. त्यानंतर राहुलने स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ते लॉकर फोडलं. त्याच्यामधील जी काही कॅश होती, जे काही सोनं होतं ते सर्व घेतलं. घरातून बाहेर पडण्या अगोदर त्याच्या लक्षात आलं आपल्या कपड्यावरती, शरीरावरती, चपलावरती रक्ताचे डाग आहेत. तो बाथरूममध्ये गेला, कपडे काढले, तिथे आपले हातपाय धुतले. त्यानंतर त्याच तरुणीच्या भावाचे कपडे त्याने घातले, त्याची चप्पल घातली आणि मग एका बॅगमध्ये सोनं आणि कॅश घेऊन तो घरातून निघून गेला. आता या मुलाने केलेले कृत्य आपल्याला एकदम स्पष्ट दिसत असेल, पण याच्या पाठीमागचं सत्य आणखीन भयंकर निघालं. पोलिसांनी तपास चालूच केला होता. घरामध्ये असणारे CCTV फुटेज, घराच्या बाहेर लावलेले CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक CCTV फुटेज होतं सकाळी 6:28 ज्यावेळेस राहुल मीना त्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याच्या घरामध्ये गेला होता. आणि दुसरं CCTV फुटेज होतं 7:25 जेव्हा राहुल त्या घरातून कपडे बदलून बाहेर पडला होता. अगदी सहजपणे राहुल मीनाची ओळख पटली. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी काही पथकं नेमली. राहुल मीनाने एक चुकी केली होती. त्याने घरातून जाताना त्या मुलीचा मोबाईल देखील आपल्याबरोबर घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी तो नंबर ट्रॅकिंगवरती टाकला. राहुल मीनाचं लोकेशन सापडलं आणि काही वेळामध्येच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आत्ता राहुल मीनाबद्दल जो खुलासा होणार होता तो पोलिसांनाही चक्रावून सोडणारा होता.
कारण की त्यांनी गेल्या 12 तासामध्ये अशा प्रकारचं कृत्य 2 जणांबरोबर केलं होतं. राहुलने हे सर्व कसं काय केलं याबद्दल पोलिसांना बरेचसे प्रश्न होते. कारण की ज्या इन्कम टॅक्स ऑफिसरच्या घरामध्ये त्यांनी हे सर्व केलं त्याला भरपूर सुरक्षा होती, तेही डिजिटल लॉकची. मुलगी ज्या घरामध्ये ज्या रूममध्ये अभ्यास करत होती तिथपर्यंत राहुलला जाण्यासाठी 4 डिजिटल लॉक पार करायचे होते. राहुलला हे सर्व जमलं त्याच्या ओळखीमुळे. कारण की 10 महिन्या अगोदर एका अधिकाऱ्याने राहुलच्या नोकरीसाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे शिफारस केली होती. त्या अधिकाऱ्याकडे अगोदरच कामगार होते, त्यामुळं आणखीन एखाद्या व्यक्तीला कामावरती ठेवलं तर काही फरक पडणार नव्हता. त्यामुळं राहुलला सहजपणे त्या घरामध्ये नोकरी मिळाली. 8 महिने त्याने त्या घरामध्ये काम केलं, पण त्याचं काम कोणालाही आवडलं नाही. कारण होतं तो ज्यांच्यासोबत काम करायचा त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि त्यांना ते पैसे पुन्हा परत करायचाच नाही. याशिवाय त्याला मालासाठी किंवा घरातील काही सामान आणण्यासाठी पैसे दिले जायचे तेव्हा त्यामधील पैसे देखील तो गायब करायचा. त्या कारणामुळेच 1.5 महिन्यापूर्वी राहुलला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. पण 8 महिने त्याने त्या घरामध्ये काम केलं होतं, त्यामुळे घराबद्दल संपूर्ण माहिती राहुल मीनाला होती. त्या अधिकारी जिमला आपल्या पत्नीसोबत किती वाजता जातात, घरी पुन्हा कधी येतात, मुलगी घरामध्ये एकटी कधी असते, या सर्वांची त्याला अचूक माहिती होती. याशिवाय कामवाल्या बाईसाठी एका विशिष्ट जागेवरती चावी ठेवली जायची आणि ती चावी कुठं ठेवली जायची ते त्याला माहिती होतं. त्याच चावीचा वापर करून राहुल मीना त्या घरामध्ये शिरला आणि त्यानंतर त्याने हे सर्व कृत्य केलं. पण यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे 12 तास अगोदरच त्याने एका महिलेबरोबर अशाच प्रकारचं कृत्य केलं होतं. राहुल मीना हा मूळचा राजस्थानचा. दिल्लीमधील वरिष्ठ इन्कम टॅक्स ऑफिसरकडे तो नोकरीला होता. तेथील नोकरी गेल्यानंतर तो पुन्हा राजस्थानला आला होता. या राहुल मीनाला 2 गोष्टीचा प्रचंड नाद होता. एक म्हणजे मुली आणि दुसरा म्हणजे ऑनलाईन गेम 3 पत्ती खेळणं. तो ऑनलाईन जुगार खेळायचा. जुगारामधून जे काही पैसे मिळतील त्या पैशामधूनच तो मुलींना घरी बोलवायचा आणि एन्जॉय करायचा. पण आता नोकरी नसल्यामुळे त्याच्याकडे पैसे नव्हते. तो ज्यांच्याकडून पैसे घ्यायचा त्यांच्याकडून अगोदरच पैसे घेऊन ठेवले होते, त्यामुळे त्याला पुन्हा पैसे द्यायला कोणीही तयार नव्हतं. त्यामुळे त्याचे दोन्ही नाद बंद झाले होते. मंगळवारी संध्याकाळी तो राजस्थानमधील अलवेर या ठिकाणी आपल्या मित्राच्या घरी गेला. त्याच मित्राच्या घरी राहुल मीनाचं कुटुंब काही काळासाठी भाड्याने राहत होतं. राहुल मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याचा मित्र आणि तो लग्नाला जाणार होता, पण राहुलने त्याला काहीतरी कारण सांगितलं. तो म्हणाला, मी लग्नाला येणार नाही, तू जा. त्याने हे सर्व प्लॅनिंगनुसारच केलं होतं, कारण की त्याच्या मित्राची पत्नी घरामध्ये एकटीच होती. त्याचा मित्र लग्नाला गेल्यानंतर राहुल त्या मित्राच्या घरी गेला. पत्नीबरोबर जबरदस्तीने अमानुष कृत्य केलं आणि पत्नीला धमकी देखील दिली. कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेल. त्यानंतर तो निघून तिथून दिल्लीला गेला. फक्त 12 तासामध्ये त्याने 2 गुन्हे केले, तेही गंभीर स्वरूपाचे.